तर नमस्कार मित्र, तुमचा आमचा सर्वांचा मी ओमकार पुन्हा एकदा घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, सध्या मी आता आलो श्री क्षेत्र आदमापूर येथे आणि आता भंडारा उत्सव आहे आदमापूरमध्ये. खूप जल्लोष मित्रांनो चालू आहे एकदम. आणि आता जाऊन आता बघूया मंदिरापाशी काय काय आहे आणि कसं कसं वातावरण आहे. खूप भक्तिमय वातावरण झालेलं आहे. बघायला गेलं तर लोक आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात इथनं लाखो भाविक इथं आता आल्या दर्शनाला. आता आपण तेच बघायला जायचं आहे. चला मित्रांनो, आदमापुरामध्ये आलं की हे भक्त निवास आहे आणि इकडनं पुढे गेलं की मंदिर येतं आपल्याला. तर आपण मंदिरापाशी जायचं आहे. आता मी मंदिरापाशी आलोय आणि उघडून बघा भंडाऱ्याची केवढी सुरू आहे. तर मित्रांनो, बाळूमामा हे महादेवाचे शेवटचे अवतार आहेत कलियुगातले. आणि बाळूमामांचं ध्येय आदमापुरात सोडला होता, त्यामुळे ते एक मंदिर बनलेलं आहे इथं. आणि एकदम भक्तिभावानं लोक इथे येत असतात. तर मित्रांनो, बाळूमामाची पालखी भंडाऱ्याची उधळून एवढी वाईट व्हायला माहिती आहे का मंदिराच्या पुढं. लई भयानक, म्हणजे काय दिसन झाले समोरचं. एवढी भंडारा तिथं उधळाल्यात. एकदम भक्तिमय वातावरण आहे इथं. अक्षरशः सांगू शकत नाही असलं भारी वाटलं. आता इथं पाळणं ते नाही, तिथं ते पाळणं ते थोडं बघायला आलतो. आणि आता इथं बसायची सगळी सोय केलेली आहे. इथं बघा, भाविकांना बसण्यासाठी असं हे पूर्ण मांडव ते घातलेलं आहे. आणि इथं लोक अशी बसलेले आहेत सगळे निवांत दर्शन ते घेऊन. सोन्याचा घोडा बग्गा नंबर 10 सगळे असे लावलेले आहेत बग्गा नंबर सगळे. आता इथं बग्गा नंबर 1 ही शंभू दिसत आहे. इथं सोन्याचा घोडा बग्गा नंबर 10. आणि इथं पालखी क्रमांक 16चा राजा. इथं बादल घोडा आहे. पुढं इथं मध्ये चेते एक आहे. असे बग्गा नंबर 18पर्यंत, 18 आणि पुढे 5 नंबर. मित्रांनो, तुम्ही आता बघितला जे भंडारा उत्सवासाठी जे मानाची पालखी आणि बग्गा नंबर आहेत ते आता इथं थांबलेले आहेत सगळे. आणि आता आपण जाणार आहे परत मंदिराकडे. बघा, मित्रांनो, भंडारा उत्सव हा एकूण आठवडाभर चालतो. आणि त्या दिवशी दररोज अहोरात्र आहे की नाही, तर आदमापुरामध्ये कीर्तन ते नव्हतं. कीर्तनाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार पण इथे येतात, कीर्तन करतात. आणि दिवस रात्र इथे जागरण असतं. भंडाऱ्याची उधळण बघा, दर्शन घेऊन टाका मित्रांनो. आदमापूरची पालखी, बाळूमामाची पालखी. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितला बाळूमामाची पालखी आता गेलेली आहे दुधाच्या घागरी आणायला. आणि त्या आता घागरी घेऊन परत आता आदमापूरमध्ये येते. बरोबर 4 ते 5 या वेळेत मंदिरामध्ये तेव्हा पण भरपूर गर्दी झालेली आहे. आणि आत्ताच बघा किती भरपूर उधळून झालेले आहे. भरपूर गर्दी आहे. तर मित्रांनो, आम्हाला एक मित्र भेटलेले आहेत. गौरव काशी. कुठून आहे तुम्ही? पुणे. पुण्यात आला काय?
कसं वाटलं इथं एक नंबर. दरवर्षी येतं हा दरवर्षी. भारी आहे घ्या मग. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.